पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात घडलेल्या एका जळीत कांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। गणेश चव्हाण नावाच्या व्यक्तीनं लिफ्ट मागणाऱ्या एका व्यक्तीला जाळून मारलं। आरोपीनं पीडित व्यक्तीला समोरील सीटवर बसून संपूर्ण कार पेटवून दिली। यात संबंधित व्यक्तीचा कोळसा झाला। टर्म इन्शुरन्सच्या पैशासाठी ही हत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचणाऱ्या गणेश चव्हाणला अटक केली। याच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील मोठा खुलासा समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार गणेश काळे हा एका फायनान्स कंपनीत नोकरीला होता। लातूर जिल्ह्याचा तो प्रमुख होता। त्याच्यावर 57 कोटींचं कर्ज होतं। फ्लॅट विकत घेण्यासाठी त्यानं हे कर्ज काढलं होतं। हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं लिफ्ट मागणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीला जिवंत जाळून मारलंय। यासाठी त्यानं 3 वर्ष आधीच हे प्लॅनिंग केल्याचं समोर आलं। 3 वर्षापूर्वी त्यानं 1 कोटींचा विमा काढला होता। हीच रक्कम मिळवण्यासाठी त्यानं स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला, पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही। या घटनेनंतर तो एका मैत्रिणीच्या संपर्कात होता। यावरून पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली आहे। जळीत कांडानंतर गणेशनं त्याचे 2 सिम बंद केले होते। 3ऱ्या सिम वरून आपल्या मैत्रिणीची चॅटिंग करत होता। अवघ्या 24 तासात पोलिसांचा तो गळाला लागला। रविवारी रात्री उशिरा औसा तालुक्यातील वानोडा पाटी ते वानोडा रोडवर एका कारला आग लागल्याचा कॉल डायल 112 वर आला होता। तातडीनं घटनेचं गांभीर्य ओळखून गस्तीवरील पोलिसांना याची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला। कारमध्ये आढळून आलेल्या हातातील कड्यावरून आणि कारच्या क्रमांकावरून गणेश चव्हाणच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला। कुटुंबियांनी यावरून कारमध्ये जळालेला सांगाडा हा गणेश चव्हाणचाच असल्याचं सांगितलं। पोलिसांनी गणेश चव्हाण यांच्याकडे असलेले 2 मोबाईल त्यांच्या समोर आले। हे दोन्ही क्रमांक बंद आढळून आले। दरम्यान त्यानं अलीकडे सर्वाधिक कॉल कोणाला केले याचा पोलिसांनी शोध घेतला। गणेश चव्हाण एका महिलेशी बोलत असल्याचं समोर आलं। यातूनच तो तिच्याशी चॅटिंग करत असल्याचं पोलिसांना समजलं। मग गणेश चव्हाण तर कारमध्ये जळाला, तर चॅटिंग कोण करतंय या प्रश्नानं पोलिसांना भांडावून सोडलं। मग पोलिसांनी त्याच्या 3ऱ्या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनचा शोध घेतला। तो रात्री कोल्हापूरमध्ये असल्याचं समोर आलं। पुन्हा काही तासांनी तो तळ कोकणात बसने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी पाठलाग करत त्याला विजयदुर्ग येथे अटक केली। त्याला विश्वासात घेत विचारपूस केली असता गुन्ह्याचं बिंग फुटलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।